Good evening students. Today is very important chapter we are looking and this chapter is prepositions. काय बघणार आहेत आपण? Prepositions. आता preposition नेमकं काय आहे तर बघा preposition हे त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. बघा तुम्ही पुढे स्क्रीनकडे बघा. prepositionचा अर्थ त्याच्या नावामध्ये आहे. काय अर्थ आहे? preposition म्हणजे ज्यांची पोझिशन प्री आहे. प्री म्हणजे अगोदर. ज्यांची पोझिशन अगोदर आहे त्यांना प्रीपोजिशन म्हणायचं. बरं, ही पोझिशन कुणाच्या अगोदर असते तर ती असते नामाच्या अगोदर, नाऊन. अजून कुणाच्या अगोदर असते? प्रोनाऊनच्या अगोदर. कुणाच्या अगोदर असते? प्रोनाऊनच्या अगोदर. किंवा ही पोझिशन असते नाउन फ्रेजच्या अगोदर, फ्रेजेसच्या अगोदर असते. कोणाच्या अगोदर असते? फ्रेजेसच्या अगोदर. जर अशा शब्दांना आपण काय म्हणतो? प्रीपोजिशन म्हणतो. ही गोष्ट लक्षात आली? प्रीपोजिशन कशाला म्हणायचं? बरं, प्रीपोजिशन एवढं का महत्त्वाचं आहे तर हे तुम्हाला समोर मी दोन वाक्य दिलेले आहेत. ते वाक्य जर तुम्ही बघितले तर तुम्हाला प्रीपोजिशन किती महत्त्वाचं आहे आणि ते शिकणं का गरजेचं आहे. एक तर सगळ्या परीक्षेमध्ये येत असते, म्हणजे 5th क्लासपासून ते अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झामपर्यंत प्रीपोजिशन प्रत्येक एक्झाममध्ये येतं, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. पण दुसरी गोष्ट, इंग्लिश स्पीकिंग करत असताना देखील ते इम्पॉर्टंट आहे. कारण जर तुम्हाला प्रीपोजिशनच माहीत नसतील तर तुम्ही इंग्लिश बोलू शकणार नाही. तर का बोलू शकणार नाही किंवा का लिहू शकणार नाही किंवा एक्झाममध्ये का महत्त्वाचे आहेत तर हे वाक्य बघा दोन, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, पहिलं वाक्य वाचा तुम्ही तर कळेल की प्रीपोजिशन शिवाय वाक्य पूर्ण होतं का नाही. ट्रीज वेअर द रोड या वाक्याचा जर तुम्ही अर्थ बघितला तर या वाक्याचा अर्थ काय होईल? ट्रीज वेअर द रोड म्हणजे झाडं रस्ता आहेत. या वाक्याचा अर्थ बरोबर लागतो का? नाही. किंवा खाली एक वाक्य आहे ते बघा, स्टुडंट्स आर द क्लास, विद्यार्थी वर्ग आहेत. याचा पण व्यवस्थित अर्थ लागतो का? नाही, कारण या वाक्यामध्ये मी प्रीपोजिशन लिहिलेले नाहीत. आता बघा, ट्रीज वेअर ऑन द रोड, इथं ऑन लिहिलं, मग या वाक्याचा काय अर्थ झाला? आता अर्थ बदलला. ट्रीज वेअर ऑन द रोड म्हणजे झाडे रस्त्यावर होती. आता अर्थ लागला. झाडे रस्त्यावर होती, आता अर्थ लागला. कुणामुळे अर्थ लागला? फक्त या ऑनमुळे अर्थ लागला. आता खालच्या वाक्यामध्ये बघा, स्टुडंट्स आर इन द क्लास, इथं आपण इन वापरलं. स्टुडंट्स आर इन द क्लास याचा पण अर्थ लागला. काय अर्थ लागला? स्टुडंट्स आर इन द क्लास म्हणजे विद्यार्थी वर्गात आहेत. म्हणून ऑन आणि इन हे काय आहेत? प्रीपोजिशन आहेत आणि ते फार महत्त्वाचे आहेत हे आपल्याला लक्षात येतं. दुसरी गोष्ट म्हणजे यांचं पोझिशन कुठं आहे? द क्लासच्या अगोदर आहे. द क्लास ही एक नाउन फ्रेज आहे म्हणून त्याच्या अगोदर आहे. इथं पण द रोडच्या अगोदर आहे. हे एक नाऊन आहे, हे पण एक नाऊन फ्रेज किंवा आपण नाऊन पण म्हणू शकतो आणि म्हणून याच्या अगोदर आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो? या दोन शब्दांना प्रीपोजिशन म्हणतो. आणि आता लक्षात आलं असेल की यांना प्रीपोजिशन का म्हणायचं आणि हे किती महत्त्वाचे आहेत. लक्षात आलं? आता आपण बघूया दुसरा महत्त्वाचा पार्ट की ते प्रीपोजिशनची डेफिनेशन. तर प्रीपोजिशनची डेफिनेशन का समजणं गरजेचं आहे? कारण ती काही डेफिनेशन एक्झामला येत नाही, परंतु प्रीपोजिशनची डेफिनेशन समजली की आपल्याला प्रीपोजिशनचं एकूण स्वरूप काय आहे ते लक्षात येतं. तर काय सांगितलंय या डेफिनेशनमध्ये बघा, प्रीपोजिशन इज अ वर्ड म्हणजे प्रीपोजिशन एक असा शब्द असतं की ते काय करतं? दॅट कनेक्ट्स टू अ नाऊन. दॅट कनेक्ट्स टू अ नाऊन, एका नामाला किंवा एखाद्या नाऊन फ्रेजला किंवा एखाद्या प्रोनाऊनला कुणाशी कनेक्ट करतं? व्हर्बशी कनेक्ट करतं किंवा दुसऱ्या एखाद्या नामाशी कनेक्ट करतं किंवा दुसऱ्या एखाद्या ॲडजेक्टिव्हशी कनेक्ट करतं किंवा एखाद्या प्रोनाऊनशी पण कनेक्ट करतं. कुणाशी कनेक्ट करतं? एखाद्या प्रोनाऊनशी. ही डेफिनेशन सांगितली. आता तुम्हाला जरी ही डेफिनेशन आता नसली कळाली तर खालीचे जे एक्झाम बघितले तर एक्झामच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की ही डेफिनेशन नेमकं काय सांगते. या वाक्यामध्ये बघा, द स्कूल हे एक नाऊन आहे आणि द सिटी हे एक नाऊन आहे. यांना नाऊन फ्रेज पण म्हणू शकता तुम्ही. तर या दोन शब्दांना कुणी जोडलंय? याने कनेक्ट केलंय, याने रिलेट केलंय.
आणि म्हणून द स्कूल, द सिटी, शाळा, शाळा कुठं आहे? शहरामध्ये आहे. म्हणून शाळेचा आणि सिटीचा रिलेशन कोण सांगायला लागले? हे इन शब्द सांगायला लागले. कोण सांगायला लागले? इन सांगायला लागले. म्हणून इथं नाऊन टू नाऊन, नामाने नामाशी जोडलंय इनने. खालच्या वाक्यामध्ये बघा, ही इज नियर बस स्टँड. आता नियरने कुणाला कनेक्ट केलंय, रिलेट केलंय? हिला आणि बस स्टँडला. बस स्टँड तुम्हाला माहित आहे एक नाम आहे आणि ही काय आहे? प्रोनाऊन आहे. म्हणून एका प्रोनाऊनला नाऊनशी त्याने जोडलंय. खालच्या वाक्यामध्ये बघा, प्लेला द ग्राउंडशी जोडलंय. आय प्ले, मी खेळतो. कुठं खेळतो? द ग्राउंड. म्हणजे खेळणे आणि द ग्राउंडला कोणी जोडलंय? ऑनने जोडलंय, रिलेट केलंय, त्यांचं रिलेशन दाखवलंय. म्हणजे त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी हे सगळे प्रिपोजिशन करतायत. लक्षात आलं? मग प्ले हे वर्ब आहे आणि द ग्राउंड काय आहे? नाम आहे. म्हणून क्रियापदाला नामाशी जोडण्याचं किंवा रिलेट करण्याचं, त्यांचं कनेक्ट करण्याचं देखील काम या ठिकाणी प्रिपोजिशन ऑन या ठिकाणी करत आहे. आता खालच्या वाक्यामध्ये बघा, हे फार महत्त्वाचं आहे. विथने कुणाला रिलेट केलंय? विथने अँग्री आणि हिमला रिलेट केलंय. आता अँग्री काय आहे? अँग्री, अँग्री म्हणजे रागावणे, रागावलेला. अँग्री हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. अँग्री काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. मग इथं ॲडजेक्टिव्हला प्रोनाऊन, हिम काय आहे? प्रोनाऊन आहे. तर अँग्रीला प्रोनाऊनशी जोडलंय किंवा दोघांशी एकमेकाशी त्यांचं काय रिलेशन आहे ते सांगण्याचं काम या विथने केलंय. म्हणून विथ काय आहे? प्रिपोजिशन आहे. खालच्या वाक्यामध्ये पण हॅपी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हला हरसे रिलेट केलंय फॉरने, म्हणून फॉर देखील काय आहे? एक प्रिपोजिशन आहे. आणि खालच्या वाक्यामध्ये बघा, ही एक फ्रेज आहे पूर्ण एवढी. या फ्रेजला या वेंट ह्या व्हर्बशी कोणी जोडलंय? टूने जोडलंय. म्हणून हे सगळं नामाशी, एका नामाचा दुसऱ्या नामाशी किंवा प्रोनाऊनशी एका सर्वनामाला दुसऱ्या नामाशी किंवा एका क्रियापदाला दुसऱ्या नामाशी किंवा एका ॲडजेक्टिव्हला सर्वनामाशी असं जोडण्याशी किंवा त्यांचं नातं सांगण्याचं काम करण्याचं जो शब्द करतो, हे काम जे शब्द करतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो? प्रिपोजिशन म्हणतो. हे या ठिकाणी डेफिनेशन आणि खालचे हे जे सगळे एक्झाम्पल आहेत ह्या एक्झाम्पलने सांगितलेलं आहे. मित्रांनो, लक्षात आलं? त्याची डेफिनेशन लक्षात आली, प्रिपोजिशनचं नाव, प्रिपोजिशन काय आहे ते लक्षात आलं आणि प्रिपोजिशन वाक्यात किती महत्त्वाचं आहे ते पण तुम्हाला सांगितलं, ते पण तुमच्या लक्षात आलं असेल. आता मित्र आपण बघूया हे प्रिपोजिशन मग वाक्यामध्ये येतं कुठं? वाक्याच्या सुरुवातीला येतं किंवा वाक्याच्या मध्ये येतं किंवा वाक्याच्या शेवटी येतं? तर मित्र हे तिन्ही ठिकाणी येतं. स्टार्टला पण येतं वाक्य सेंटेन्सच्या. तर या ठिकाणी विथ बघा वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आहे. विथ हुम आर यू स्टडिंग? या ठिकाणी विथ कुणासोबत आलंय? कधी आलंय? सुरुवातीला आलंय. म्हणजे प्रिपोजिशन कम्स ॲट द स्टार्ट ऑफ द सेंटेन्स ॲज वेल ॲज इन द मिडल. ते मिडलमध्ये पण येतं, म्हणजे मध्ये. इथं बघा, द बुक इज ऑन द टेबल. या ठिकाणी कुठं आलंय? ते मिडलला आलंय, म्हणजे व्हर्बच्या नंतर आलंय ऑन द टेबल, म्हणून ते मिडलला पण येतं. आता शेवटी बघा, ॲट द एंड. प्रिपोजिशन कम्स इन द सेंटेन्स ॲट द एंड, शेवटी पण येतं. इथं बघा, अबाउट कधी आलंय? शेवटी आलंय. दिस इज द बुक आय टोल्ड अबाउट. तर हे कधी आलंय? शेवटी आलंय. म्हणून या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आपल्याला? प्रिपोजिशन सेंटेन्समध्ये स्टार्टिंगला पण येतं, मिडलला पण येतं आणि ॲट द एंडला पण येतं. पण मॅक्झिमम टाईमला ते कुठं येतं? मिडलला येतं. लक्षात ठेवा, मॅक्झिमम टाईमला कुठं येतं? मिडलला येतं. 4 गोष्टी लक्षात आल्या. आता आपण बघूया की प्रिपोजिशनचे एकूण टाईप्स किती आहेत, त्याचे प्रकार किती आहेत. तर मित्र या ठिकाणी आपल्याला 3 दिलेत. एक आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस, दुसरं आहे प्रिपोजिशन ऑफ टाईम आणि तिसरं आहे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन्स, आहे ना. तर हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. परंतु आजच्या या लेक्चरमध्ये मी तुम्हाला तिन्ही प्रकार नाही शिकवणार. मी तुम्हाला एकच प्रकार शिकवणार आहे आणि तो आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस. आणि या प्रिपोजिशन ऑफ प्लेसमध्ये किती प्रिपोजिशन आहेत?
तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ऑन आहे, इन आहे, ॲट आहे, नियर आहे, बिहाइंड आहे, बिसाइड आहे, बिटवीन आहे, अमॉंग आहे, अराउंड आहे, ओव्हर आहे, अंडर आहे, अगेन्स्ट आहे, बिफोर आहे, अक्रॉस आहे, अबव आहे, पुन्हा नंतर बिलो आहे, बेनिथ आहे आणि अमिड आहे किंवा आपण त्याला अमिडेस्ट पण म्हणतो. तर हे सगळे प्रिपोजिशन्स आहेत, हे सगळे प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणून वापरतात. तुम्हाला हे जर पाठ करायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून देखील तुम्ही घेऊ शकता आणि नंतर हे पाठ करू शकता. बरं, हे प्लेससाठीच वापरतात का? नाही, यातले काही टाईमसाठी पण वापरतात आणि काही डायरेक्शनसाठी पण वापरतात. आता आपण बघूया हे कसे वापरायचे. तर त्यातला पुढची स्लाईड बघूया आपण की हे प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस कसे वापरायचे. तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला काही फिगर दिल्यात आणि फिगरच्या माध्यमातून हे प्रिपोजिशन कसे वापरतो सेंटेन्समध्ये. तर इथं पहिल्यांदा 1 नंबरला मी तुम्हाला दिलंय ऑन. तर या ठिकाणी ऑन कसं वापरायचं. इथं बघा एक बॉक्स दिसतो तुम्हाला आणि बॉक्सच्या वर काय आहे? ॲपल आहे. काय आहे? ॲपल. मग हे जर वाक्य तुम्हाला याचं करायचं म्हणलं तर कसं करावं लागेल? मग ॲन ॲपल इज ऑन द बॉक्स असं लिहावं लागेल. काय लिहावं लागेल? ॲन ॲपल इज ऑन द बॉक्स. ऑन द बॉक्स. इथं प्रिपोजिशन कोणचं आहे? ऑन आहे. ऑन या प्रिपोजिशनने ॲन ॲपल आणि द बॉक्स यांचं रिलेशन सांगितलंय की यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ते सांगितलंय. म्हणून ऑन हे प्रिपोजिशन आहे. आणि मग हे ऑन कधी वापरायचं? तर ऑन वापरायचं जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या एखाद्या वस्तूवर ठेवलेली असते, म्हणजे टचमध्ये असते, आधार नसते, तर पूर्णपणे ठेवलेली असते. जसं की हा पेन आहे आणि पेन माझ्या हातावर ठेवलेला आहे. मग हे वाक्य मला कसं सांगावं लागेल? पेन इज ऑन द हँड. तसं या ठिकाणी ॲन ॲपल इज ऑन द बॉक्स. लक्षात आलं? आता दुसरं बघूया इन कधी वापरायचं. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ॲन ॲपल. हा ॲपल कुठं आहे? बॉक्सच्या आतमध्ये आहे. म्हणजे पूर्णपणे इन सर्कल केलेला आहे तो बॉक्स, है ना. आणि अशा वेळेस काय करायचं? इन वापरायचं. म्हणून हे वाक्य आपल्याला कसं म्हणता येईल? ॲन ॲपल इज इन द बॉक्स. इन द बॉक्स अशा पद्धतीनं इन वापरायचं. लक्षात येत आहे? जेव्हा एखादी वस्तू एखाद्या दुसऱ्या वस्तूच्या आतमध्ये असेल, ती पूर्णपणे बाउंड्रीच्या आतमध्ये. बाउंड्री इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. पूर्णपणे इथं ही जी बाउंड्री आहे या ठिकाणी या बॉक्सची ही बाउंड्री, या बाउंड्रीच्या आतमध्ये ॲपल असल्यामुळे आपल्याला इन वापरावं लागेल. लक्षात आलं? पुढे बघा बी साईड. ॲपल कुठं आहे? बॉक्सच्या बाजूला आहे, बी साईड आहे किंवा नेक्स्ट आहे. म्हणून हे वाक्य कसं करायचं? ॲन ॲपल इज बिसाइड द बॉक्स असं करायचं. आता या ठिकाणी 4 नंबरचं काय आहे? इन फ्रंट ऑफ आहे. हे कसं वापरायचं? इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. ॲपल कुठं आहे? बॉक्सच्या समोर आहे. लक्षात येत आहे? मग अशा वेळेस काय वापरायचं? ॲन ॲपल इज इन फ्रंट ऑफ बॉक्स. ॲन ॲपल इज इन फ्रंट ऑफ बॉक्स म्हणजे ॲपल हे बॉक्सच्या समोर आहे असं वापरायचं. आता इथं बघा 5 नंबर आहे बिहाइंड. मग बिहाइंड कसं वापरायचं? तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय या आकृतीमध्ये, या इमेजमध्ये दिसतंय बिहाइंड म्हणजे पाठीमागे. ॲपल कुठं आहे? बॉक्सच्या पाठीमागे आहे. मग कसं वाक्य तयार करायचं? ॲन ॲपल इज बिहाइंड द बॉक्स. कसं म्हणायचं? ॲन ॲपल इज बिहाइंड द बॉक्स. हे झालं 5 नंबर. आता 6 नंबर पहा, फार इम्पॉर्टंट आहे आणि फार सोपं आहे. कसं बघा, इथं 2 बॉक्स आहेत. किती 2 बॉक्सेस आहेत? 2 बॉक्सेस आहेत आणि ॲपल कुठं आहे? दोघांच्या मध्ये आहे. असं जेव्हा दोघांच्या मध्ये एखादी वस्तू किंवा व्यक्ती आहे हे सांगण्यासाठी बिटवीन वापरतात. जसं की बघा ॲन ॲपल इज बिटवीन 2 बॉक्सेस. ॲन ॲपल इज बिटवीन 2 बॉक्सेस म्हणजे ॲपल हे 2 बॉक्सच्या मध्ये आहे असं सांगण्यासाठी या ठिकाणी बिटवीन वापरतात. किंवा पेन इज बिटवीन
माय 2 हँड्स, माझ्या 2 हाताच्या मध्ये पेन आहे. द पेन इज बिटवीन माय 2 हँड्स किंवा पेन इज बिटवीन 2 हँड्स, या 2 हातामध्ये पेन आहे असं सांगण्यासाठी आपण बिटवीन वापरतो. लक्षात आलं. आता बघा 7 नंबर बघा. 7 नंबर कधी वापरायचं? जेव्हा एखादी वस्तू ही खाली असते, एखाद्याच्या खाली असते, त्यावेळेस अंडर वापरायचं है ना, आणि थोडीफार ती कव्हर केलेली असते अशा वेळेस अंडर वापरायचं. मग बघा ॲन ॲपल इज अंडर द बॉक्स, ॲपल कुठं आहे? बॉक्सच्या खाली आहे हे सांगण्यासाठी. आता 8 नंबर बघा अराउंड. अराउंड देखील फार महत्त्वाचं आहे. अराउंड तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर बघा या ठिकाणी ॲपल्स कुठं आहेत? ॲपल हे बॉक्सच्या सभोवती आहेत. मग सभोवती सांगण्यासाठी काय करतात? अराउंड हा प्रिपोजिशन वापरतात. कोणतं प्रिपोजिशन वापरतात? अराउंड. मग काय म्हणता येईल या वाक्याला? ह्याचं वाक्य कसं करता येईल? ॲपल्स आर, कसं करता येईल? ॲपल्स आर अराउंड द बॉक्स असं म्हणता येईल. ॲपल्स आर अराउंड द बॉक्स म्हणजे ॲपल हे बॉक्सच्या सभोवती आहेत हे सांगण्यासाठी. मित्र हो, हे 8 प्रिपोजिशन तुमच्या लक्षात आलेत किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे स्क्रीनशॉट काढला की तुमच्या लक्षात येईल तो कोणतं प्रिपोजिशन कसं वापरायचं. आता आपण दुसरी स्लाईड बघूया आणि 9 नंबरचं या ठिकाणी बघूया. मित्र मी तुम्हाला आताच इन शिकवलं, यातलं इन शिकवलं होतं, ऑन शिकवलं होतं, परंतु हे ॲट राहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेसेस बघतो किंवा ठिकाण प्लेसेसचे आपण प्रिपोजिशन बघतो त्यावेळेस या तिघांच्या बद्दल फार गोंधळ होतो. तिघांचा अभ्यास करताना फार गोंधळ होतो आणि बऱ्याच वेळेस हा वापरता येत नाहीत. मग एक लक्षात घ्या, ॲट कधी वापरायचं, इन कधी वापरायचं आणि ऑन कधी वापरायचं हे एकदा समजून घ्या. ॲट कधी वापरायचं? जेव्हा आपण एखादी स्पेसिफिक ठिकाणाबद्दल बोलतो तेव्हा ॲट वापरायचं. आणि जेव्हा आपण एखाद्या पॉईंटबद्दल बोलतो किंवा स्पेसिफिक ठिकाणाबद्दल बोलतो त्यावेळेस आपण ॲट वापरायचं. किंवा एखादा इनक्लोज्ड स्पेस असेल, इथं बघा दिलेलं आहे इनक्लोज्ड म्हणजे बंदिस्त जागा असेल, बंदिस्त, तर त्यावेळेस इन वापरायचं, बंदिस्त. आणि एखाद्या सरफेसवर जर एखादी वस्तू असेल तर त्यावेळेस ऑन वापरायचं. या तिघातला फरक लक्षात घ्या. जसं की आय ॲम ॲट होम, मी कुठं आहे? घरी आहे, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक ठिकाणी आहे म्हणून मी घरी. आता घरी मी कुठं आहे माहिती आहे का? घराच्या आतमध्ये आहे का, घराच्या बाहेर आहे का, घराच्या वर आहे हे ॲटने कळत नाही. फक्त ॲटने काय कळतं की मी घरी आहे, म्हणजे घरी. मग घरी असेल तर घराच्या दारात पण असेल किंवा घराच्या वर पण असेल किंवा घराच्या आतमध्ये पण असेल. ॲटनं एवढी माहिती मिळते आपल्याला. लक्षात आलं. पण इनने काय माहिती मिळते बघा, आय ॲम इन द रूम, म्हणजे मी कुठं आहे? आय ॲम इन द रूम म्हणजे मी रूमच्या आतमध्ये आहे. लक्षात आलं. आता ह्याला किंवा आय ॲम ॲट कॉर्नर म्हणजे मी कॉर्नरला आहे, एखाद्या पॉईंट सांगतोय. आय ॲम ॲट कॉर्नर म्हणजे मी कॉर्नरला आहे, पॉईंट सांगतोय. परंतु इन कधी वापरायचं? जेव्हा ते इन सर्कल असेल किंवा चहूबाजूने वेढलेली एखादी जागा असेल, त्या जागेच्या आतमध्ये असेल तर इन वापरायचं. आणि ऑन कधी वापरायचं? मी मगाशी सांगितलंय. तर ऑन कधी वापरायचं? एखाद्या सरफेसवर जर दुसरी एखादी वस्तू असेल तरच ऑन वापरायचं. इथे मी काही एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी ह्याचे युजेस दिलेत. तर ॲट कधी वापरायचं, इन कधी वापरायचं आणि ऑन कधी वापरायचं. किंवा इथं तुम्ही ऑनबद्दल अजून एक लक्षात घ्या की इथं बस, प्लेन, हॉर्स या ठिकाणी ऑन वापरायचं आहे. कारण जेव्हा एखादी वस्तू मुव्हिंग असेल, म्हणजे मुव्हिंग म्हणजे गतिमान असेल, आणि त्यावेळेस तुम्हाला ऑन वापरावं लागेल. जसं की आय ॲम ऑन द बस किंवा आय ॲम ऑन अ प्लेन किंवा आय ॲम ऑन अ हॉर्स. अशा वेळेस तुम्हाला ऑन वापरावं लागेल, कारण ती मुव्हिंग आहे, ती हालचाल करते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते. लक्षात आलं. तर अशा वेळेस तुम्हाला काय वापरावं लागेल? ऑन वापरावं लागेल. तर हे सगळे जे एक्झाम्पल दिलेत हे सगळे एक्झाम्पल तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग याचा परत परत वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ॲट कधी वापरायचं, इन कधी वापरायचं, ऑन कधी वापरायचं.
तर मित्र, अशा पद्धतीने आपण जवळपास 9 प्रिपोजिशन बघितलेले आहेत हे ॲटला पकडून. किती बघितलेले आहेत? 9. आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे ॲटमध्ये, इनमध्ये आणि ऑनमध्ये ते पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण बघूया, ऑन तर आपण बघितलं. आता बघायचं आहे 10 नंबरला ओव्हर. ऑन कधी वापरायचं मी तुम्हाला सांगितलं की ऑन जेव्हा एखाद्या सरफेसवर दुसरी एखादी वस्तू किंवा व्यक्ती ठेवलेली असेल तेव्हा ऑन वापरायचं. जसं की इथं आहे जो बॉल आहे तो कुठं आहे? टेबलवर आहे. मग याला इंग्लिशमध्ये कसं म्हणू आपण? द बॉल इज ऑन द टेबल. याला कसं म्हणू? द बॉल इज ऑन द टेबल. हे ऑनसाठी. मग ऑनमध्ये आणि ओव्हरमध्ये काय फरक आहे? डिफरन्स काय आहे दोघांमध्ये? तर बघा, इथं हा टेबल आहे पण टेबलच्या वर थोड्याशा अंतरावर बॉल आहे. आणि मग ज्यावेळेस थोडासा वर आधार असतो ना, तर वर आधार जर असेल बॉल तर अशा वेळेस काय वापरायचं? आणि बरोबर वर असेल तर अशा वेळेस ओव्हर वापरायचं. काय वापरायचं? ओव्हर. मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागेल? द बॉल इज ओव्हर द टेबल. ऑन नाही, ओव्हर. द बॉल इज ओव्हर द टेबल. लक्षात घ्या, हे झालं ओव्हर वापरायचं. आता 11 नंबर बघूया, अभाव कधी वापरायचं? तर अभाव कधी वापरायचं? इथं बघा, इथं पण टेबलच्या वर बॉल आहे परंतु तो बरोबर वर नाही. तो बरोबर वर नाही तर कुठं आहे? टेबलच्या वर कुठंतरी आहे. म्हणजे टेबलच्या आजूबाजूला पण असू शकतो पण वर आहे, टेबलपेक्षा तो वरच्या बाजूला आहे. म्हणून काय वापरायचं इथं? ज्या वेळेस तो फिक्स इथं जर असता तर आपण अभाव म्हणला असतो, परंतु तो इकडच्या दिशेने आहे किंवा इकडच्या दिशेने आहे परंतु तो टेबलच्या वर मात्र आहे ना. तर अशा वेळेस हे सांगण्यासाठी आपल्याला काय वापरायचं? अभाव वापरायचं. मग हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होईल? द बॉल इज अबाव द टेबल. लक्षात आलं? हे आपण 11 प्रिपोजिशन बघितलेले आहेत. आता आपण बघूया या ठिकाणी. आता ऑन बघितलं आपण, ओव्हर पण बघितलं. इथं बघा, ओव्हर बरोबर वर असल्यामुळे आपण त्याला ओव्हर वापरलंय. आणि अभाव वर पण असू शकतं परंतु वर कुठं असणार आहे? वर कोणत्याही बाजूला आहे. इकडच्याही बाजूला असू शकतं, इकडच्या बाजूला असू शकतं, परंतु ह्या टेबलच्या वरच्या बाजूला असल्यामुळे आपण त्याला अभाव वापरतो, है ना. तर तुम्हाला असं म्हणता येईल, दुसरं एक एक्झाम्पल सांगतो. किंवा क्लाउड्स आर अबाव द ट्री. क्लाउड्स आर अबाव द ट्री म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की ढग हे झाडाच्या वर आहेत परंतु ॲप्रोप्रिएट ते वर नाहीत, तर इकडून असतील किंवा इकडून असतील. अशा वेळेस आपल्याला अभाव वापरता येतं. आता अंडरनेथ कधी वापरायचं आणि अंडर कधी वापरायचं आणि बिलो कधी वापरायचं हे लक्षात ठेवा. यांच्याबद्दल फारसा फरक नाही आहे, परंतु फारच जर तुम्ही फरक करायचा म्हणला तर अंडरनेथ बरोबर जर खाली असेल, एखाद्या टेबलला खालून असेल, म्हणजे टेबलने समजा आपल्याला म्हणायचं आहे की चेअर आहे, समजा ही चेअर आहे, असं गृहीत धरा की हे चेअर आहे आणि हा टेबल आहे. तर चेअर कुठं आहे? तर टेबलच्या बरोबर खाली आहे. तर अशा वेळेस काय करावं लागेल? समजा ही चेअर आहे आणि हा टेबल आहे, तर मग चेअर कुठं आहे? तर तुम्हाला सांगावं लागेल की द चेअर इज अंडरनीथ द टेबल किंवा चेअर इज बेनीथ द टेबल. लागोलाग कव्हर केलेली असेल तर अशा वेळेस अंडरनीथ वापरायचं. आणि अंडर म्हणजे थोडंसं खाली असेल, म्हणजे जसं की आता आपण ह्याला टेबल म्हटलं आणि ह्याला बॉल जर म्हटलं तर मग काय म्हणता येईल आपल्याला? द बॉल इज अंडर द टेबल म्हणजे बॉल टेबलच्या खाली आहे, म्हणजे थोडासा बरोबर खाली, आणि टेबलने त्याला थोडंफार कव्हर पण केलेलं आहे. किंवा बेनीथ द टेबल, अंडरमध्ये आणि बेनीथमध्ये फार फरक नाही, परंतु अंडर जास्त का वापरतात? तर अंडरचा जास्त सराव असल्यामुळे किंवा ते जास्त बोलण्यामध्ये येत असल्यामुळे अंडर वापरतात. आणि बिलो कधी वापरायचं? तर बिलो, अंडर आणि बिलोमध्ये फार फरक नाही, परंतु अंडर हे ॲक्युरेट खाली असेल. जसं की आता पेन आहे आणि पेन माझ्या हाताच्या खाली आहे, अशा वेळेस मी काय वापरणार? पेन इज अंडर माय हँड. पेन इज अंडर माय हँड. परंतु आता माझा हात वर आहे आणि पेन खाली आहे, तर अशा वेळेस मी काय वापरणार?
पेन इज बिलो माय हँड. बिलो म्हणजे हातापेक्षा तो खाली आहे, अशा वेळेस बिलो वापरायचं. बरोबर आहे. अशा वेळेस अंडर आणि अशा वेळेस बिलो म्हणजे हाताच्या खाली आहे, तर म्हणून अशा वेळेस बिलो वापरायचं. तर या तिन्हीमध्ये म्हणजे हे 12 बेनी 13, अंडर 14 आणि हे 15 असे 15 प्रिपोजिशन आपण बघितलेत. आणि अंडरनीथमध्ये, अंडरमध्ये आणि बिलोमध्ये काय फरक आहे, या तिन्हीमध्ये काय फरक आहे हे पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तिन्हीमध्ये ऑनमध्ये, ओव्हरमध्ये, अबावमध्ये काय फरक आहे ते पण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता मित्र पाहूया, हे जे आहेत मी आता तुम्हाला हे जे प्रिपोजिशन सांगणार आहे हे प्रिपोजिशन फार सोपे आहेत आणि एकदा सांगितलं की तुमच्या लक्षात येईल. तर बघा, हे प्रिपोजिशन 16 नंबरचं प्रिपोजिशन आपल्याला बघायचं आहे, नियर. नियर म्हणजे काय, आता जवळपास हे सगळ्यांना माहीत आहे. नियर, नियर म्हणजे जवळ. जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसतंय एक बॉक्स आहे आणि बॉक्सच्या बाजूला काय आहे, बॉक्सच्या जवळ काय आहे, बॉल आहे. मग याला तुम्ही काय म्हणू शकता, बॉल इज नियर द बॉक्स किंवा बॉक्स इज नियर द बॉल, कसंही म्हणू शकता, है ना. मग ॲक्रॉस कधी, हे बॉल नियर समजलं, नियर फार सोपं आहे. आता 17 नंबर बघूया, ॲक्रॉस. ॲक्रॉस म्हणजे काय, च्या पलीकडे. ॲक्रॉस म्हणजे च्या पलीकडे. जसं एखाद्याचं घर नदीच्या पलीकडे आहे तर मग आपल्याला ते कसं सांगावं लागेल, हाऊस इज अक्रॉस द रिव्हर. हाऊस इज अक्रॉस द रिव्हर म्हणजे घर नदीच्या पलीकडे आहे. अशा वेळेस अक्रॉस वापरायचं. आउटसाईड कधी वापरायचं बघा, 18 नंबर. तर आउटसाईड, आता इथे बघा बॉल आहे आणि हा बॉक्स आहे. बॉल कुठं आहे, बॉक्सच्या आतमध्ये आहे का, नाही. मधल्या बाजूला आहे का, नाही. तर कधी आहे, बाहेरच्या बाजूला आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं आहे की एखादी वस्तू किंवा व्यक्ती दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या बाहेरच्या बाजूला आहे, अशा वेळेस आपल्याला आउटसाईड वापरायचं. इथं बघा बॉल कुठं आहे, बॉक्सच्या बाहेरच्या बाजूला आहे, मग अशा वेळेस आउटसाईड वापरायचं. मग हे कसं होईल इंग्लिशमध्ये, द बॉल इज आउटसाईड द बॉक्स. द बॉल इज आउटसाईड द बॉक्स. द बॉल इज आउटसाईड द बॉक्स. लक्षात येत आहे. आता आउटसाईडच्या बरोबर ऑपोजिट आहे इनसाईड. इथं बॉल बघा कुठं आहे, बॉक्सच्या आतमधल्या बाजूला आहे. कुठं आहे, आतमधल्या बाजूला. मग तुम्ही काय म्हणू शकता, द बॉल इज इनसाइड द बॉक्स म्हणजे बॉल हा बॉक्सच्या आतमधल्या बाजूला आहे, असं तुम्हाला वाक्य सांगता येईल. आता हे जे अमॉंग दिसतंय तुम्हाला, अमॉंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रिपोजिशन आणि बऱ्याच जणांना त्यातला फरक कळत नाही. अमॉंग कधी वापरायचं, तर बघा अमॉंग कधी वापरायचं, जेव्हा एखादी वस्तू किंवा व्यक्ती अनेकांच्या मध्ये असते. जसं इथं बॉक्स अनेक आहेत, बॉक्स कसे आहेत, अनेक आहेत आणि त्या अनेकामध्ये बॉल आहे. तर मग हे वाक्य कसं सांगता येईल, द बॉल इज अमॉंग द बॉक्सेस. बॉल इज अमॉंग द बॉक्सेस म्हणजे काय, बॉल हा कसा आहे, बॉक्सेसमध्ये आहे. बॉल हा बॉक्सेसमध्ये आहे म्हणजे अनेकांच्या मध्ये आहे हे सांगण्यासाठी काय करावं लागतं, अमॉंग वापरावं लागतं. जसं अमॉंग वापरतो हे 20 नंबरला आपण बघितलं, तसंच 21 नंबरला अमिड देखील वापरता येतं. काय, अमिड. अमिडमध्ये देखील अनेकांच्या मध्ये म्हणजे कसं, तर यालाच आपल्याला अमिड देखील वापरता येईल. बॉल इज अमिड द बॉक्सेस म्हणजे बॉल कुठं आहे, बॉक्सेसच्या मध्ये आहे, अनेकांच्या मध्ये. मग समजा एखादा विद्यार्थी वर्गामध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यामध्ये बसलेला आहे तर कसं म्हणता येईल, मग समजा राम नावाचा विद्यार्थी तर तो अनेक विद्यार्थ्यांमध्ये बसलेला आहे, तर ते कसं सांगता येईल, राम इज अमॉंग द स्टुडंट्स म्हणजे राम हा विद्यार्थ्यामध्ये आहे किंवा राम इज सिटिंग अमॉंग द स्टुडंट्स, राम हा सगळ्या विद्यार्थ्यामध्ये बसलेला आहे. अशा वेळेस अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे ऑपोजिट साईड, विरुद्ध बाजूला. अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध बाजूला. तर मग हे वाक्य कसं येईल, किंवा बॉल कुठं आहे, बॉक्सच्या विरुद्ध बाजूला आहे, समोरच्या बाजूला आहे अशा अर्थाने. मग बॉल इज अगेन्स्ट द बॉक्स म्हणजे बॉल हा
बॉक्सच्या समोरच्या बाजूला आहे किंवा विरोधी बाजूला आहे, अशा अर्थाने तुम्ही 22 नंबरचं प्रिपोजिशन अगेन्स्ट वापरू शकता. आणि आता लास्ट आपलं आजचं जे लास्ट प्रिपोजिशन आहे ते 23 नंबरचं आहे बाय. बाय म्हणजे बाजूला, साईडला, अशा अर्थाने. तर या ठिकाणी तुम्हाला बॉल कुठं दिसतोय? बॉक्सच्या बाजूला दिसतोय. म्हणून बॉल इज बाय द बॉक्स. द बॉल इज बाय द बॉक्स म्हणजे बॉल कुठं आहे? बॉक्सच्या बाजूला आहे. किंवा बॉक्स इज बाय द बॉल म्हणजे बॉक्स कुठं आहे? बॉलच्या बाजूला आहे. तर बाय हे देखील बाजूला अशा अर्थाने वापरतात, जसं की बी साईड वापरतात त्या पद्धतीने. तर मित्र, अशा पद्धतीने मी तुम्हाला चित्रांच्या साह्याने, इमेजेसच्या साह्याने, फिगरच्या साह्याने वेगवेगळे जवळपास 23 प्रिपोजिशन्स ऑफ प्लेस सांगितलेले आहेत. आता राहतात प्रिपोजिशन ऑफ टाईम आणि प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये हे 23 प्रिपोजिशन मी तुम्हाला शिकवलेत. हे परत एकदा व्हिडिओ बघितला तर हे तुम्हाला पूर्णपणे पाठ होतील आणि वाक्यामध्ये ते वापरता पण येतील. मित्र, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब तर कराच, पण नंतर जे पुढं बेलचा आयकॉन आहे ते बेलचा आयकॉन दाबा. म्हणजे नंतरचे जे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आलेल्या व्हिडिओची तुम्हाला काय होईल? नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, नातलगांना शेअर करायला मात्र विसरू नका. आणि जर आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.